डिसॅलिनेशनचा जे विषय आहे त्या विषयामध्ये आमचं असं म्हणणं आहे की महानगरपालिका जे काम करत आहे ते कामामध्ये त्याच्या फक्त कागजवर ते काय लिहायचं आहे काय करायचं आहे ते करतात. डिसॅलिनेशनचे वॉटर जे होत ते ड्रिंकिंग वॉटर नाही होत. ड्रिंकिंग वॉटर मुंबई शहरात जे खूप कमी आहे, आता पाणीचे पुरवठ्याची कमी आहे, पाणीची प्रेशरची कमी आहे. त्यामुळे आपल्यासाठी जे प्रश्न आहे लिकेजचा प्रश्न आहे. 30% सप्लाय ऑफ वॉटर लिकेज होतात आणि त्याची क्वांटिटी अप्रोक्सिमेटली 1300 MLD पाणी 1300 MLD पाणी ते कंटॅमिनेशनमध्ये मतलब लिकेजमध्ये जात आहे. त्यामुळे आपल्याला डिसॅलिनेशनचे जे वॉटर जे काम आहे त्याच्या किंमत त्याच्या सगळं हे आहे ते बघा आपण. आणि या विषयावर आम्हाला जे दिवस ते स्टार्ट करणार त्या दिवस आपल्याला काय बोलायचं आहे आम्ही बोलणार. पण या महानगरपालिकांनी जे प्रोजेक्टमध्ये लोकांचं ध्यान भटकावण्याचं काम करत आहे याचा असं आमचं म्हणणं आहे. आपण जर पाहिलं तर मुंबई शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी 2 वर्षांपासून कामं सुरू होती. खड्डेमुक्त मुंबई केली जाईल असं टॅगलाईन देखील दिलं झालं होतं. मात्र 100 कोटींची निविदा पुन्हा खड्डे भरण्यासाठी काढले. हे बघा, याच्यापूर्वी तुम्ही जर खड्ड्यात काय झाला तुम्ही जर याचा हिशोब घेतणार तर तुम्हाला माहिती पडणार की 2020, 22, 21मध्ये हे खड्डा भरण्याचा जे खर्च होता ते खूप कमी होता. म्हणजे 200 कोटी 250 कोटीचा एक प्रस्ताव येत होता. आता सिमेंटच्या रोडचं काम 2022च्या नंतर चालू झाल्यानंतर फेज 1 फेज 2 त्याच्यावर 17,000 कोटी महानगरपालिकाने खर्च केला आणि हे खर्च होत आहे. ते पॅकेट प्रोजेक्ट आता कंप्लीट झालेलं नाही. पण तुम्ही जर बघणार तर आता हे खर्च जवळपास 1000 कोटी कडे पोचलेला आहे. कारण जे रस्ते आपल्याकडे नाही ते रस्ते पण खड्डा भरण्याचं काम महानगरपालिका स्वतः करत आहे. हे मोठा रॅकेट आहे. आणि महानगरपालिका याच्यापूर्वी महानगरपालिकामध्ये एक प्रश्न उचलला होता आणि त्यामध्ये मी विचारला होता की असा जे प्रकारचा खर्च आहे जर तुम्ही सगळे रस्ते प्रोजेक्टमध्ये दिलेले आहे जे खराब झालेले आहे तर त्या रस्त्यावर खड्डे भरण्याचं काम कोणाचं आहे, आपल्या आहे किंवा ठेकेदारांचं आहे? जर आपला आहे तर तुम्ही भरा आणि ठेकेदारांचं आहे तर ठेकेदारांना सांगा. पण ठेकेदार अजिबात मला हेच मी सांगत इच्छा आहे की ठेकेदार आता हे सगळे पैसे भरण्याच्या ऐवज काम करत नाही आहे. आणि महानगरपालिकाला ऐनवेळी जेव्हा नागरिकांची तक्रार येत आहे त्यावेळी ते आपले कॉन्ट्रॅक्ट मार्फत ते खड्डे भरण्याचं काम महानगरपालिका करत आहे आणि याची चौकशी व्हायला पाहिजे.